नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश जाधव सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज सुरू केली होती आणि त्यातला हा शेवटचा म्हणजे 8वा पेपर आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आज या 8व्या पेपरमध्ये जी जीएसची प्रश्न विचारली गेली होती त्याची स्पष्टीकरणात्मक उत्तरे आता आपण समजून घेऊया। तर आपल्याला कोणकोणती प्रश्न विचारली गेली होती त्यामध्ये आपण आता बघूया की सुरुवातीला कोणते प्रश्न विचारले गेले होते। तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी पर्यावरणावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर पहिला प्रश्न विचारला गेला होता, पर्यावरणातील अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे व जैविक घटकाकडून पुन्हा अजैविक घटकाकडे पोषण द्रव्याच्या होणाऱ्या संक्रमणास काय म्हणतात। तर आपल्याला ऑप्शन्स दिली गेली होती, ऊर्जेचा पिरॅमिड, पोषण द्रव्याचे चक्रीकरण, ऊर्जा चक्र व जैविक घटक। तर मित्रांनो, याला काय म्हटलं जातं, पोषण द्रव्याचे चक्रीकरण। म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं। चला, समोरचा प्रश्न बघा कोणता विचारला गेला होता। एखाद्या वनातील प्रदेशामधील जीवसमुदाय मानवनिर्मित किंवा नैसर्गिक वन्यांमुळे नष्ट झालेला आहे, अशा ठिकाणी नव्याने जीवन उदयास येऊन तेथील जीवसमुदायाच्या संरचनेत काळाच्या ओघात बदल होत जातो, या प्रक्रियेस काय म्हणतात। प्राथमिक परिस्थितीय संक्रमण, प्राथमिक परिस्थितिकीय अनुक्रमण, द्वितीय परिस्थितिकीय अनुक्रमण आणि पुनर्निर्मिती। तर मित्रांनो, याला काय म्हटलं जातं, द्वितीय परिस्थितिकीय अनुक्रमण असं म्हटलं जातं। म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, दलदली परिसंस्था महत्त्वपूर्ण असण्याची कारणे कोणती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। अनेक लोकांच्या उपजीविकेशी निगडीत असतात, दलदली भागांमध्ये भराव टाकून भूभागामध्ये रूपांतर केले जाऊ शकते की उच्च उत्पादन असणाऱ्या परिसंस्था। तर मित्रांनो, याचं उत्तर असायला पाहिजे अनेक लोकांच्या उपजीविकेशी असलेला निगडीत आणि उच्च उत्पादक असणाऱ्या परिसंस्था, म्हणजेच आपलं उत्तर असलं पाहिजे अ आणि क। म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकेकाळी देशात मुबलकपणे आढळणारी गिधाडे आजकाल मोठ्या प्रमाणात दुर्मिळ झाली आहे, याचे कारण म्हणजे काय। तर बघा, प्राण्यांमध्ये वापरले जाणारे एक विशिष्ट वेदनाशामक औषध। तर मित्रांनो, याच ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं आहे। तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधीचा वापर केला असल्या कारणाने गिधाड्यांची संख्या जी आहे ते कमी होत चाललेली आहे, त्यामुळे आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1। तर लक्षात घ्या मित्रांनो, मोठ्या प्रमाणात वेदनाशमन औषध किंवा कीटकनाशके यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्या कारणाने असंख्य जीव जे आहेत ते धोक्यात आलेले आहेत। औष्णिक प्रदूषणाबाबत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, तापमान वाढल्याने सजीवांचे चयापचय कमी होऊन सजीवास कमी ऑक्सिजन लागते। त्यानंतर पाण्याचे तापमान वाढल्याने त्याची ऑक्सिजन धारण क्षमता वाढते। त्यानंतर स्टेनोथर्मल जलीय प्राणी तापमानात थोडेही बदल झाल्यास मृत पावतात आणि पाण्यातील काही पट्ट्यांचे तापमान वाढल्यास मृत प्रजातीचे स्थलांतर होते। तर मित्रांनो, या ठिकाणचं जर एक क जर सोडलं तर बाकीची विधानं जी आहेत ते आपल्याला या ठिकाणी बरोबर वाटत आहेत, त्यामुळे अ, ब आणि ड हे याचं उत्तर असायला पाहिजे, अ, ब आणि ड। तर या ठिकाणी अ, ब, क, ब, क, ड, ब आणि क आणि अ, ब, ड। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, घटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला नाही असं विचारलं गेले मित्रांनो, लक्षात घ्यायचे। इंधन आणि चारा, ग्रामीण खेळ, तांत्रिक प्रशिक्षण व ग्रंथालय। तर ग्रामीण खेळ, तर हे असं आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट आहे। तर आता आपल्याला विचारलेलं आहे की कोणती घटनादुरुस्ती आहे, 71वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती, 93वी घटनादुरुस्ती आणि 103वी घटनादुरुस्ती। तर मित्रांनो, 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती करून या ठिकाणी शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे तो समाविष्ट केला गेला आहे, त्यामुळे आपलं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 2। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील राजकीय पक्षांबाबत खालील विधाने विचारात घ्या। आता राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टीज। तर बघूया आता आपण या ठिकाणी कोणकोणती विधानं आपल्याला दिलेली होती। लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मध्ये राजकीय पक्षांची नोंदणी करण्याची तरतूद, अगदी बरोबर आहे। त्यानंतर राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगांकडून केली जाते। राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष असा आहे जो 4 किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यता प्राप्त। त्यानंतर 2014च्या 16व्या सार्वत्रिक निवडणुकात 7 राजकीय पक्ष आणि
40 राष्ट्रीय पक्ष 7 आणि 40 राजकीय पक्ष होते असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगांकडून केली जाते. ओके, आता आपण विधानं बघूया कोणते बरोबर आहेत कोणते चुकीचे आहेत ते. आता या ठिकाणी आपण सोडून टाकूया. बघूया दुसरं विधान. राजकीय पक्ष नोंदणी निवडणूक आयोगांकडून केली जाते. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष असा आहे जो 4 किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यता प्राप्त आहे. अगदी बरोबर आहे. आणि 2014च्या 16व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 7 राजकीय पक्ष आणि 7 राष्ट्रीय पक्ष आणि 40 राजकीय पक्ष होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो पहिलं आणि शेवटचं हे 2 जर सोडले तर बाकीचे ब आणि क जे आहे ते विधानं बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि ड हे 2 विधाने जे आहेत ते चुकीचे आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 4. बघूया समोर प्रश्न काय विचारला गेलेला आहे आपल्याला. भारतीय राज्यघटनेतील खालील पदांपैकी प्राधान्याच्या दृष्टीने कोणता क्रम योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी राज्यांचे राज्यपाल, भारताचे मुख्य न्यायाधीश, राज्यांचे मुख्यमंत्री व मुख्य निवडणूक आयुक्त, तर हा जो क्रम आहे हा क्रम योग्य लागतो मित्रांनो. राज्यांचे राज्यपाल, त्यानंतर मुख्य न्यायाधीश, त्यानंतर राज्यांचे मुख्यमंत्री व मुख्य निवडणूक आयुक्त, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली 2 विधाने दिली आहेत त्यापैकी एक विधान ए आणि दुसरे विधान आर आहे. सातत्याने बदल हे घटक भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये खालील राजकीय कार्यशैलीचे घटक आहेत जसे की आधुनिक शैली, पारंपरिक शैली, संत शैली. खालील पर्यायाच्या मदतीने योग्य उत्तराची निवड करा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर मित्रांनो ए हे चूक आहे परंतु आर हे बरोबर आहे. हे 2 विधानं जे आहेत ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. याचं उत्तर काय बरं? पर्याय क्रमांक 4. ए चूक असून परंतु आर हे बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार लोकसभेत अनुसूचित जातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. कलम 330 मध्ये. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणते प्राधिकरण एखाद्या राज्याच्या राज्यपालांना व त्या विशिष्ट राज्यांच्या पंचायतीद्वारे नियोजन करता येणारे कर आणि शुल्क निश्चित करण्याचा अधिकार देतात? तर मित्रांनो राज्य वित्त आयोग, दुसरं कोणी देत नसतं. कोण देतं? राज्य वित्त आयोग. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. त्यानंतर बघा खालील शब्दांचा विचार करा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर हे क्रमाने आपल्याला घ्यायचे आहेत. पहिले सार्वभौम यायला पाहिजे, त्यानंतर समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष असा हा तिघांचा क्रम आल्यानंतर बाकीचे सगळे येतात. लक्षात घ्या मित्रांनो. पहिलं काय यायला पाहिजे? सार्वभौम म्हणजे क यायला पाहिजे, त्यानंतर समाजवादी म्हणजे अ यायला पाहिजे, त्यानंतर काय यायला पाहिजे? ड धर्मनिरपेक्ष. तर बघूया आपण क अ आणि ड वाला ऑप्शन कुठे आहे बघा. क अ या ठिकाणी क अ आणि ड येतं. नंतर मग लोकशाही ब आणि शेवटी ई गणराज्य. तर मित्रांनो आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट बघा. भारतातील न्यायिक समीक्षा म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. न्यायिक समीक्षा म्हणजे काय? तर मित्रांनो कायदे आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता संबंधित जाहीर करण्यासाठी न्यायपालिकेचे आधार म्हणजेच न्यायिक समीक्षा होय. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. जर भारताचे पंतप्रधान संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य असतील तर आता काय होईल बरं? जर ते वरिष्ठ म्हणजे राज्यसभेचे सदस्य असतील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. पंतप्रधान लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असू शकतो. असं काही नाही की ते लोकसभेचाच असायला पाहिजे. परंतु जेव्हा त्यांच्यावरती अविश्वास ठराव पारित होत असतो त्यावेळेस ते लोकसभेचे सदस्य असणं गरजेचं असतं. कारण तेव्हाच त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. राज्यसभेचे सदस्य असेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी अविश्वास प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याकडे बाजूने मतदान करू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. मातृत्व लाभ कायदा 2017च्या संदर्भात खालील विधाने कोणती बरोबर आहेत असं आपल्याला विचारले गेली आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्यायचे तर नियमानुसार वेगवेगळ्या दशकामध्ये वेगवेगळे नियम जे आहेत ते लागू करण्यात आले. 2017मध्ये सुद्धा गर्भवती मातांसाठी काही नियम व कायदे करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी 26 आठवड्यांची जी सुट्टी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. मग आता पहिल्या बाळाच्या वेळेस आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस या ठिकाणी पहिल्या बाळाच्या वेळेस त्यांना जास्तीची सुविधा मिळतात तर दुसऱ्या बाळाच्या वेळेस कमी सुविधा मिळतात. त्यामुळे या ठिकाणी 2 मुले असलेल्या महिलांना कमी अधिकार मिळतात. त्यामुळे केवळ आणि केवळ क जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा.
राजकीय पक्षांच्या निवडणुका जाहीर होताच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागते, कारण आदर्श आचारसंहिता संसदेने लागू केली. खालील पर्यायाच्या मदतीने योग्य उत्तराची निवड करा असं आपल्याला विचारलेलं आहे. हे ए हे विधान सत्य आहे, परंतु आर हे विधान असत्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहता येतं. तर मित्रांनो, ऑप्शन जे आहे ते तुम्ही वाचलेलेच आहे सर्व. त्याच्यामुळे जेवढा ऑप्शनमध्ये वाचण्यामध्ये जास्त वेळ जातोय तेवढा आपला व्हिडिओ मोठा होत जाईल. त्यामुळे लक्षात घ्या की आपण या ठिकाणी उत्तराकडे जास्त फोकस करूया. यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खालील तरतुदींचा विचार करा असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, मार्गदर्शक तत्व जे आहेत ते कलम 36 ते कलम 51 पर्यंत दिली गेलेली आहे. त्यामध्ये कोणते कोणते आहेत लक्षात घ्या. तर यामध्ये विचारलं गेलं आहे की ग्रामपंचायतीचे संघटन करणे आणि सर्व कामगारांसाठी पुरेशी रजा व सांस्कृतिक संधी सुरक्षित करणे. या ठिकाणी ब आणि ड जे आहे ते या ठिकाणी योग्य असायला हवं. तर ब आणि ड कुठं पाहायला मिळतं बघा, ब आणि ड बघा, भारतीय नागरिकांना समान, ओके, ब ड. मग या ठिकाणी अ ब ड असायला पाहिजे, इथं हे पण असायला पाहिजे आपल्या या ठिकाणी ब आणि क. ओके, ग्रामपंचायत संघटन अ ब आणि ड. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त अधिवेशनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संयुक्त अधिवेशनाची तरतूद लागू होत नाही असं म्हटलेलं आहे, लागू होते. दुसरं म्हटलेलं आहे, लोकसभा सभापतीच्या अनुपस्थित राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचा सभापती नसेल तर लोकसभेचा उपसभापती हा संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवत असतात. त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. संयुक्त अधिवेशनात राज्यसभा नाही तर केवळ लोकसभाच नवीन सुधारणा सुचू शकते, तर असं नाही आहे. त्यामुळे राज्यसभा नाही तर केवळ लोकसभाच असं काही नाही आहे. त्यामुळं क सुद्धा जे आहे ते रॉंग आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संयुक्त अधिवेशनाची तरतूद लागू होत नाही, तर या ठिकाणी पहिलं जे आहे ते योग्य असायला हवं. त्यामुळे केवळ आणि केवळ अ जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, राज्य विधान परिषद संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राज्य विधानसभेच्या संदर्भात 4 विधानं दिलेली आहेत. विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापतीची नियुक्ती राज्यपाल करतात असं नाही आहे. विधानसभेचे सभापती व उपसभापती त्यांच्यातीलच जे सदस्य आहेत त्याची ती नियुक्ती करत असतात. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. सभापतीची नियुक्ती राज्यपाल करतात तर उपसभापतीची निवड विधान परिषद सदस्यामार्फत होते. मित्रांनो, हे पण नाही आहे. सभापतीची सुद्धा निवड जी आहे ती तिथल्या सदस्यामार्फतच केली जाते. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. विधान परिषद सदस्य त्यांच्या सदस्यांमधून अनुक्रमे सभापती उपसभापती या दोघांची निवड करतात, अगदी बरोबर आहे. सभापतीची नियुक्ती राज्यपाल करतात तर उपसभापतीची निवड मुख्यमंत्री करतात, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, ज्वारी पिकाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, ज्वारी हे पीक 100 ते 120 सेंटीमीटर प्रदेशात घेतले जाणारे पीक आहे. 100 ते 120 नाही आहे, 50 ते 100 सेंटीमीटरमध्येच ते घेतात. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. ज्वारीच्या खरीप पिकाबरोबर मिश्र पीक म्हणून त्याला घेतात, अगदी बरोबर आहे. साधारण कापूस हे ज्वारीच्या पिकाशी फेरपालट करण्यासाठी योग्य पीक आहे, अगदी बरोबर आहे. भारतात ज्वारीच्या क्षेत्रात व उत्पादनात मध्य प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो, अगदी चुकीचं आहे. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे ब आणि क हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी असत्य विधानाची निवड करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सुती कापडाच्या उत्पादनात गुजरात राज्याचा 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर कापड गिरणीच्या संख्येत तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या 104 कापड गिरणीपैकी 57 कापड गिरण्या, बरोबर आहे. आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 14 कापड गिरण्या, बरोबर आहे. तर मित्रांनो, सुती कापडाच्या उत्पन्नात गुजरातचा 3रा नव्हे तर 2रा क्रमांक लागतो. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते असत्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 यायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मृदा संवर्धनाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, बांधावरील गवतामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते, धूप होत नाही. बांधावरील गवतामुळे धूप होत नसते मित्रांनो, त्यामुळं चुकीचं विधान आहे. समपातळी मशागतीमुळे जास्त पाणी वाहून जाते व कमी पाणी जमिनीत जिरते. समपातळी मशागतीमुळे, हे पण चुकीचं आहे मित्रांनो.
त्यानंतर पिकांची फेरफालट केल्यामुळे जमिनीची धूप कमी होते, अगदी बरोबर आहे. आणि आच्छादनामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जे आहे जमिनीमध्ये मुरते. तर मित्रांनो हे दोन विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. तर आपल्याला या दोघांपैकी म्हणजे या चारपैकी आपल्याला योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं होतं. क आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेला होता. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. यमुना नदीला डाव्या किनारे मिळणारी चंबळ ही उपनदी आहे. मित्रांनो यमुना नदीला चंबळ मिळते, परंतु ती उजव्या किनाऱ्यावरती मिळते, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दामोदर नदी अमरकंटक पठारावर उगम पावते. मित्रांनो दामोदर नदी नाहीये, सोन नदी आणि नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावतात, त्यामुळे दुसरं पण स्टेटमेंट चुकीचं आहे. रामगंगा नदीचा उगम उत्तराखंडमध्ये गढवाल जिल्ह्यात नैनिताल या ठिकाणी होतो, अगदी बरोबर आहे. घाघरा नदी गंगा नदी उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात सैदपूर येथे गंगा नदी जाऊन मिळते. मित्रांनो उत्तर प्रदेशामध्ये नव्हे तर ते बिहारमध्ये जाऊन मिळते, त्यामुळे ती चौथं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर जे आहे ते आपलं असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. भारतामधून पूर्वेकडून पश्चिमेकडे कर्कवृत्त जाणाऱ्या राज्यांचा योग्य तो क्रम लावा. मित्रांनो आपल्या भारतातून एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. मिझोरम, त्रिपुरा, बेंगॉल, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. आणि इकडून जर इकडे गेलोत तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोरम. तर मिझोरमपासून सुरुवात व्हायला पाहिजे, कारण आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलेलं आहे. मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांपैकी सत्य विधानाची निवड करा असं आपल्याला विचारलेलं आहे. गुजरात या राज्यास 5 जिल्ह्यांची सीमा लागते का, तर नाहीये, केवळ 4 जिल्ह्यांची सीमा लागते. मध्य प्रदेश या राज्याला 7 जिल्ह्यांची सीमा लागते, चुकीचं आहे. एकूण 8 जिल्ह्यांची सीमा लागते. किती लागते, एकूण 8 जिल्ह्यांची सीमा लागते. कर्नाटक राज्यात सर्वाधिक 8 जिल्ह्यांची नव्हे तर कर्नाटकला 7 जिल्ह्यांची सीमा लागते. आणि दक्षिणेस असलेला गोवा राज्यास फक्त 1 जिल्ह्याची सीमा लागते. तर मित्रांनो पहिलं, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे आणि चौथं जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्हे व 54 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत, परंतु 58 तालुके आहेत. किती तालुके आहेत, 58 तालुके आहेत. दुसरा बघा, नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आणि 58 तालुक्यांचा समावेश आहे. तर नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत, परंतु 54 तालुके आहेत. बघा किती तालुके आहेत, 54 तालुके आहेत. अमरावती प्रशासकीय विभागात 4 जिल्हे नाहीत तर 5 जिल्हे आहेत आणि एकूण 56 तालुके आहेत. किती आहेत, एकूण 56 तालुके आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात 5 जिल्हे नाही आहेत तर या ठिकाणी 6 जिल्हे आणि 64 तालुके आहेत. मित्रांनो त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान चुकीचं, तिसरं चुकीचं आणि चौथं सुद्धा चुकीचं. वरीलपैकी एकही विधान बरोबर नाहीये, त्यामुळे वरीलपैकी सर्व जे आहेत ते कसे आहेत, चुकीची विधानं आहेत, लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मराठवाड्यातून उगम पावणारी वैनगंगा ही दक्षिणेकडे वाहत जाते. अगदी बरोबर या ठिकाणी बघा, हां मराठवाड्यातून उगम पावणारी वैनगंगा ही नदी दक्षिणेकडे वाहत जाते असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा, आधी विधान बघूयात. वैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून वाहत जाते. ओके. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूरच्या दक्षिणेस होतो. बघा आता या ठिकाणी पैनगंगा पाहिजे होतं मित्रांनो, वैनगंगेच्या ठिकाणी पैनगंगा पाहिजे होता. तर वैनगंगा जी आहे ती यवतमाळवरून वाहत नाही, तर पलीकडे तिकडून विदर्भातल्या पूर्वेकडच्या जिल्ह्यातून ती वाहत जाते. गोंदिया असेल, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून जाते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, चंद्रपूर जिल्ह्यात. आता आपल्याला ऑप्शन थ्रू जावं लागेल. अ आणि क आहे का बघा, अ आणि क जे आहे, हां या ठिकाणी अ आणि क पाहायला मिळतं. आणि जर आपण या पैनगंगेला जर वैनगंगा जर म्हटलं तर ऑप्शन थ्रू जर आपण गेलो तर बरोबर येईल का, अ आणि ब ऑप्शन आहे का आपल्याकडे, अ आणि ब नाही मित्रांनो. या ठिकाणी वैनगंगेच्या ठिकाणी पैनगंगा असायला पाहिजे, त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि क. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. तर अशा ठिकाणी आपल्याला पर्यायातून जावं लागेल मित्रांनो. महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात सर्वात जास्त दिवस कोणत्या जिल्ह्यात असतात,
सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूरमधील गगनबावडा या ठिकाणी सर्वात जास्त पावसाचे दिवस आणि पाऊस पडतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला घाट दिलेले आहेत. तर बघा, खंबाटकी घाट जे आहे ते पुणे ते सातारा. त्यानंतर बघा, कुंभारली घाट जे आहे ते कराड चिपळूण. त्यानंतर थळघाट जे आहे ते मुंबई नाशिक. आणि आंबोली घाट जे आहे ते सावंतवाडी बेळगाव. तर मित्रांनो, अचं 3 यायला हवं, अचं 3. त्यानंतर बचं 1 यायला हवं, बचं 1 आलं या ठिकाणी. कचं 4 यायला हवं, इथं 4 ऑप्शन कट झाला. आणि डचं 2 यायला हवं, या ठिकाणी 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या शेवटच्या 5 जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा असा आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. तर सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, महाराष्ट्रात 2019च्या पशुधन गणनानुसार सर्वात जास्त पशुचा, सर्वात कमी पशुचा योग्य तो क्रम लावा असा आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. गाय, बैल, शेळी, बोकड, म्हैस, रेडे, मेंढी, मेंढा. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर आहे. तर हे जनगणना आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचे. आपली जशी जनगणना असते तशी प्राण्यांची, वाघांची, सगळ्यांची जनगणना असते, त्याच्यावरती नेहमी प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्रकल्प आणि जिल्हा हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, पूस नदी जी आहे ते पुसद आणि यवतमाळ, पुसद आणि महागाव मधून वाहत जाते. म्हणजे पुसद आणि महागाव दोन्ही जिल्हे कुठे आहेत? यवतमाळमध्ये आहेत. तर बघा, हे पहिलं तर झालेलंच आहे. त्याच्यानंतर आता सिद्धेश्वर जे आहे ते हिंगोली आणि परभणीमधून जाते, त्यामुळं या ठिकाणी बचं जे आहे ते 5 यायला पाहिजे. तर बघूया आता आपण. तर लक्षात घ्या, अचं जे आहे आता इथून आपण बघू शकतो 2 तर लावलेलेच आहेत आपण. कचं काय यायला पाहिजे? कचं 1 यायला पाहिजे आणि बचं 5 यायला पाहिजे. बरं, इथं बघा, इथं 2 सापडलेत आपल्याला, 5 आणि 1. दुसरं कुठं मॅच होतं का? होत नाही. मग आता अचं काय यायला पाहिजे? 2. बघा, इथल्या इथंच. आणि डचं जे आहे ते 3 झालं. मग बघा आता इथे 2, 5, 1, 3. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की असत्य विधान कोणतं आहे. काय विचारलेलं आहे आपल्याला? असत्य विधान कोणतं आहे. तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र ठाणेमध्ये आहे, तर मुंबईमध्ये आहे मित्रांनो, चुकीचं आहे. चौला औष्णिक विद्युत केंद्र जळगाव, चुकीचं आहे. खापरखेडा आणि कोराडी हे दोन्ही ठिकाणी कुठे आहेत? नागपूर. त्यामुळं क आणि ड हे 2 विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. आणि चुकीचे कोणते आहेत? तर अ आणि ब आहेत. तर आपल्याला असत्य विचारलेलं आहे, त्यामुळं अ आणि ब हे 2 विधानं चुकीचे आहेत. म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 यायला हवं. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गासंदर्भात खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4ची महाराष्ट्रात लांबी 371 म्हटलेलं आहे मित्रांनो. 1100 जास्त आहे मित्रांनो, 371 पेक्षा जास्त आहे. त्यामुळं या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गाची 2004ची महाराष्ट्रातील 204ची महाराष्ट्रात लांबी 720 असं म्हटलेलं आहे. याची पण जास्त आहे मित्रांनो. तर हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. जवळपास 900च्या जवळपास त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आणि महाराष्ट्रातील लांबी 550 अगदी बरोबर आहे. आणि सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13ची महाराष्ट्रातील लांबी जे 482 म्हटलेलं आहे, फक्त 400 आहे. त्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. केवळ आणि केवळ तिसरं विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, ड्यूटेरियम हा हलका आहे आणि युरेनियम हा जड आहे. कारण 1 ग्राम वस्तुमानात युरेनियमचे जेवढे अणू असतील त्यापेक्षा जास्त अणू 1 ग्राम वस्तुमानात ड्यूटेरियमचे असतात. तर मित्रांनो, ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण करते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं.
यानंतर बघा नेक्स्ट, शस्त्रक्रिया उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी आणि पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? अतिनील अल्ट्राव्हायोलेट रेजचा, अतिनील किरणांचा वापर केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली विधानांपैकी सत्यविधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. सत्यविधान विचारलेलं आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो, सत्यविधान कोणतं आहे ते सत्यविधान ओळखायचं आहे आपल्याला. चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्याची सुरुवात दक्षिण ध्रुवापाशी होते. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांशी छेदतात. विभिन्न ध्रुवाजवळ आणलेल्या त्या एकमेकांकडे खेचल्या जातात आणि एखादा चुंबक कितीही कापत गेला तरी त्याला एक ध्रुव असतोच. तर मित्रांनो, विभिन्न ध्रुवाजवळ आणल्यास ते एकमेकांकडे खेचले जातात, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, समुद्राची खोली 7750 मीटर असणाऱ्या ठिकाणी 50 NARच्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यास ... ने प्रतिध्वनी प्राप्त होईल. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ध्वनीचा वेग पण दिलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते 10 सेकंद यायला हवं. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर जमिनीपासून 400 मीटर उंच असणाऱ्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळून 40% कमी होते व तो चेंडू किती उंचीपर्यंत उसळी घेईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे 240 मीटर. याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतं मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, थंड वस्तूकडून उष्ण वस्तूकडे उष्णतेचे स्थानांतर आपोआप होत नाही. यासाठी बाह्य बलाची आवश्यकता असते, कारण उष्ण वस्तू व थंड वस्तू एकमेकांना संपर्कात ठेवल्यास थंड वस्तू कालांतराने उष्णतेच्या स्थानामुळे गरम होईल. तर मित्रांनो, विधान ए आणि कारण आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण करत नाही. अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं मित्रांनो. प्रत्येक सब्जेक्टवरती अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीत वाढतो असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा कमी होते तेव्हा, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. स्रोत दिलेले आहेत आणि आम्ल दिलेले आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, केळी ब्युटेरिक आम्ल का, केळी ब्युटेरिक आम्ल नाही, मॅलिक आम्ल असायला पाहिजे. ओके, मॅलिक आम्ल. त्यानंतर ब जे आहे ते ब्युटेरिक आम्ल 4 नंबरला. पालक जे आहे ते ऑक्झॅलिक आम्ल 2 नंबरला आणि गवत जे आहे ते बेन्झाईड आम्ल. तर लक्षात घ्या, अचं जे उत्तर आहे, अला कोण जोडलं जातं? बघूया एकदा. काहीतरी प्रॉब्लेम झाला, बघूयात. केळीचं ऑक्झॅलिक आम्ल, केळीसाठी लोण्यासाठी ब्युटेरिक आम्ल. ठीक आहे, इथं ऑप्शन्स थ्रू जावं लागेल आपल्याला. बघूया. इथं 2 दिसते, 2 इथं 2 आणि इथे 2. तर मित्रांनो लक्षात घ्या, या 2च्या ठिकाणी 3 असायला हवं. आत्ता बरोबर येईल. या ठिकाणी 2च्या ठिकाणी 3 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. ऑप्शन थोडेसे इकडे तिकडे झालेत की प्रॉब्लेम येतो, थोडंसं व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आयनिक बंधाच्या संदर्भात खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण देवाणघेवाणमुळे तयार होतो. आता बघा, हे तर आपण बघितलेलं आहे, परंतु आयनिक बंध का, आयनिक बाह्य संयुगे साधारणतः द्रव्य व वायू स्वरूपात आढळतात. यांचे
आंतरेणीय आकर्षण कमी असते, इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण देवाणघेवाणमुळे ते तयार होतात, यामध्ये 4 हायड्रोजनचे 1 कार्बन सोबत 4 बंध तयार होतात। मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर केवळ आणि केवळ 3 असायला पाहिजे, इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण देवाणघेवाणीमुळे ते तयार होतात। पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं। गन मेटल हे कशाचे मिश्रण आहे? कॉपर, टिन आणि झिंक। कॉपर, टिन आणि झिंक, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट, पाठीच्या मणक्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे। पाठीच्या मणक्याच्या संदर्भात मानेतील मणक्यांची संख्या 5 असते, कमरेतील मणक्यांची संख्या 7 असते, छातीतील मणक्यांची संख्या 12 असते, माकड हाडांची संख्या 2 असते। मित्रांनो या ठिकाणी 4 असायला पाहिजे, कमरेतील मणक्याची संख्या या ठिकाणी 5 असते। तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे छातीतील मणक्याची संख्या फक्त 12, हे जर सोडलं तर बाकीचे सगळे विधानं चुकीचे आहेत। त्यामुळे यांनी फक्त जे ऑप्शन दिलेले आहेत ते खालच्यावर वरच्या खाली दिलेले आहेत, त्यामुळे याचे अ, ब आणि ड हे तिन्ही विधानं जे आहेत ते योग्य नाहीत। त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब आणि ड। एक जर सोडलं, हे जर सोडलं तर बाकीचे एक्सचेंज करून टाकलेले आहेत। मग आपल्याला अ, ब, ड सोडावं लागेल। अ, ब, क आहे, ब, क, ड आहे, अ, क, ड आहे, अ, ब, ड आहे। तर मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधान विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। हायड्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यावर पुरुषांमध्ये स्त्रियांची गुणधर्म विकसित होण्यास सुरुवात होते, एस्ट्राडियोलचे प्रमाण जास्त झाल्यावर स्त्रियांमध्ये पुरुषांचे गुणधर्म विकसित होण्यास सुरुवात होते। मित्रांनो हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत, यापैकी नाही। पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे, कारण हे बायोलॉजीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला आहे। मानवी शरीराचा तोल राखणे व सांभाळणे हे कोणत्या मस्तिष्काचे कार्य आहे? तर मित्रांनो अनुमस्तिष्कावरनं हे सगळं सांभाळलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं। कोणत्या पेशी नाक, कान व श्वसन नलिका व स्वरयंत्रात पोकळीत आढळतात असं आपल्याला विचारलेलं आहे? ब्लड सेल्स, कास्य पेशी, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं। यानंतर बघा योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर बघूया आपण। फॉस्फरस वनस्पतीच्या मुळा व शेंडा खुंटवते, त्यानंतर कॅल्शियम फळे व फुले गाळते, त्यानंतर तांबे पानावर मृत पेशी जमा करते, आणि लोह पानावरील केवढा रोग, पानावरील केवढा रोग। तर मित्रांनो अ चं 5, ब चं 4, क चं 2 आणि ड चं 1। तर या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळालं 5, 4, 2, 1, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला हवं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। फिमर हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे, अगदी बरोबर आहे। ॲथलेटिक फूट हा आजार विषाणूंमुळे होतो का? तर नाही आहे, जीवाणूमुळे होतो। त्यामुळं कॉलरा हा जीवाणूंमुळे होतो। तर मित्रांनो अ आणि क जे आहे हे विधानं अगदी बरोबर आहेत, अ आणि क। तर या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळतं अ आणि क, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, घटसर्पाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। घटसर्प हा रोग हिमोफिलस परट्युसिस या विषाणूंमुळे होतो। तर मित्रांनो डिप्टेरिया विषाणूमुळे होतो, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे। याचा प्रसार हा दूषित हिमोफिल्स व परट्युसिस या विषाणूमुळे होतो, तर हवेमार्फत होतो, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे। याची लक्षणे श्वासोश्वासाला त्रास होणे व घसा लाल होणे हे आहेत, अगदी बरोबर। आणि पेनिसिलिन या औषधाने तो बरा होतो, अगदी बरोबर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य ते विधान जे आहेत ते विचारली होती, त्यामुळे क आणि ड हे 2 विधानं जे आहेत ते याची योग्य उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। रायझोबियम हे जीवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतींपासून उपयोगात आणतात, अगदी बरोबर आहे। त्यानंतर ॲझिटोबॅक्टर जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणत नाही, तर मित्रांनो आणते, त्यामुळं ब सुद्धा चुकीचं आहे। बॅसिलस हा दह्यांमधील जीवाणू शरीराला हानी पोहोचवत नाही मित्रांनो, तर हे आपल्याला हेल्दी ठेवतं, त्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे। रायझोबियम जीवाणूचा निळसर रंग, रायझोबियम जीवाणू निळसर रंगाचा असतो का? तर नाही आहे, गुलाबी रंगाचा असतो, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे। तर ब, क आणि ड
ब क आणि ड हे तीन विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत, कारण आपल्याला अचं विधान कुठेही पाहायला मिळत नाही, म्हणून आपण चुकीकडे जाऊया. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारची विधानं वाचून योग्य तो विधान निवडणं गरजेचं आहे. जिबरलिन्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. हे फळे पिकवण्यास उपयुक्त असे संप्रेरक आहे. ओके. त्यानंतर हे वनस्पतीमधील वार्धक्य लावतात. जनुकीयदृष्ट्या बुटके असणाऱ्या झाडांची उंची वाढवता येते. तर हे बियारहित फळे तयार करण्यास अधिक प्रभावी ठरतात. तर मित्रांनो, पहिले जे 2 विधानं जे आहेत ते 2 विधानं मात्र योग्य या ठिकाणी वाटत नाहीत, बाकीचे मात्र योग्य आहेत. त्याने अ आणि ब जे आहेत, अ आणि ब हे याचं उत्तर असायला हवं, पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, तर काही ठिकाणी आपल्याला सत्य आहे का असत्य आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम जातो. त्यामुळं लक्षात घ्या, एखाद्या वेळेस ती नोटीस तुम्हाला सापडणार नाही, परंतु थोडं त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल. यानंतर बघा, खाली विधानांमधून सत्य विधानांची निवड करा असं आपल्याला विचारलेलं आहे. वाळवंटातील वनस्पती दिवसा CO2 शोषून आंतरिक द्रव्य तयार करतात. वनस्पती स्टार्चच्या गरजेनुसार वापर करत असतात. वनस्पती न वापरलेला ग्लुकोजच्या स्वरूपात साठवतात. पार्क व बिगिन्स यांनी क्वांटासोय ही संज्ञा प्रकाश संश्लेषणाच्या एककासाठी वापरली. तर मित्रांनो, पार्क आणि बिगिन्स यांनी क्वांटासोय ही संज्ञा प्रकाश संश्लेषणासाठी वापरलेली आहे, फोटोसिंथेसिससाठी वापरलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. बाकीची विधानं मात्र चुकीची आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात खालील घटनांचा योग्य कालक्रम लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे ती जानेवारी 1940 मध्ये निर्माण झाली. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद जी आहे ती मे 1940 मध्ये झाली. त्यामुळं पहिलं जे आहे ते संयुक्त महाराष्ट्र सभा, त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद याला पाहिजे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद जी आहे ती 1946 मध्ये निर्माण झाली. अकोला करार जो आहे ते 1947चा आहे आणि दार कमिशन जे आहे ते 1948चा आहे. तर मित्रांनो, हा क्रम जो आहे तो फक्त योग्य आहे, लक्षात घ्या. हे सगळे जे आहे ते लक्षात घ्या. 1940, 1946, 1946, 1947 आणि 1948. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहाटेच्या वेळी देव नावाचा जयघोष करीत खालीलपैकी कोण भिक्षा मागतो असं आपल्याला विचारलेलं आहे. वासुदेव, बहुरूपी, पोतराज आणि गोंधळी. तर वासुदेव मागतो सकाळी सकाळी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. इसवी सन 1882 मध्ये नेमलेल्या हंटर कमिशनमध्ये हे भारतीय मंडळात सहभागी होते. 1885 ते 1889 दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेले आहे. यांनी मराठी भाषा संवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि गीतेचा इंग्रजीत गद्य पाद्यात्मक अनुवाद जो आहे तो केलेला आहे. न्यायमूर्ती तेलंग. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेअंतर्गत पहिले माध्यमिक विद्यालय कोणाच्या मदतीने स्थापन केले? मालोजी राजे निंबाळकरांच्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला हवं. मूकनायक या वृत्तपत्राच्या संदर्भात खालीलपैकी सत्य विधानाची निवड करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मूकनायक या वृत्तपत्राचे पहिले संपादक ज्ञानदेव घोलप होते का? तर नाही आहे. तर याचे भाटकर हे पहिले संपादक होते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. या वृत्तपत्राने जुलै 1920 मध्ये 15 अंक प्रकाशित केले होते का? तर नाही आहे, केवळ 12 केले होते. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. मूकनायक हे घोलप व आंबेडकर यांचा मूकनायकबाबत वाद. त्यानंतर मूकनायक हे वर्तमानपत्र भाटकर यांना चालवणे शक्य न झाल्याने ते बंद पडले. भाटकरांना चालवणे शक्य नव्हते, तर हे कोणाला शक्य झाले नव्हते? तर ज्ञानदेव घोलप यांना शक्य नव्हते. त्यामुळे चौथं चुकीचं आहे. तर बरोबर कोणतं आहे? घोलप आणि आंबेडकर यांचा मूकनायकबाबत वाद. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे विधान सत्य आहे. यानंतर बघा, खालील विधानांपैकी सत्य विधानाची निवड करा. सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी जपानला गेले होते का? तर नाही आहे, रशियाला गेले होते. कुठे गेले होते? USSR रशियाला गेले होते. पहिलं विधान चुकीचं आहे. कोल्हापूरचे केडी कुलकर्णी बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला गेले होते का? तर नाही आहे, जापानला गेले होते. कुठे गेले होते? जापानला गेले होते. त्यामुळे दुसरं सुद्धा विधान चुकीचं आहे.
सोलापूरचे गोविंद पोद्दार हे बॉम्ब तयार करण्याची प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते का? तर नाही आहे, महाराष्ट्रामध्येच होते ते, त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि कृष्णाजी खाडीलकर यांनी हनुमंतराव कुलकर्णी यांच्या मदतीने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो चौथं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं हे उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, शिक्षणाचा घसरलेला दर्जा तपासण्यासाठी 1929 मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर हार्टोक समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. कलकत्ता ते दिल्ली दरम्यान ग्रँड ट्रंक रोड कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात पूर्ण झाला? तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे थोडा समजून घ्यावा लागेल. याचा जे प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगतोय. प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्यात कोळांचा बंदोबस्त जे आहे ते कोणत्या लेफ्टनंटने केलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, कोणत्या आधी पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कोळ्यांचा नाशिकमधील कोळ्यांचा बंदोबस्त जे आहे ते कॅप्टन नट्टल यांनी केलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 65, गांधीजींनी 1942ची चळवळ आपली चळवळ म्हणून स्वीकारली कारण गांधीजींनी 1942च्या भारत छोडो आंदोलनाचा निर्णय घेतला. तर ए चुकीचा आहे, परंतु ब मात्र बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे, या ठिकाणी समजून घ्या व्यवस्थित. महाराष्ट्रातील वाकाटाकाच्या वत्सगुल्म शाखेचा शेवटचा कर्तव्य राजा कोणता होता? तर हरिसेन होता. मित्रांनो लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बदामी चालुक्य राज्याच्या राजा दुसऱ्या पुलकेशीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता चालुक्य राजा दुसरा पुलकेशी, पहिले विधान, विजापूर जिल्ह्यातील शिलालेखात त्याला 3 महत्त्वाचा स्वामी असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्याने पुण्यभूती वंशी राजा हर्षवर्धन राजाचा पराभव केला. त्यानंतर पल्लव राजा नरसिंहवर्मनचा त्याने पराभव केला. याने कोकणावर स्वारी करून तेथील मोरे राजाचा पराभव केला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया आता आपण या ठिकाणी कोणकोणती विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी संदर्भामध्ये अ, ब आणि ड हे तिन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. फक्त क जे विधान जे आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब आणि ड. अ, ब, क, ब, क, ड, अ, क, ड, अ, ब, ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळालं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, यादवकालीन महाराष्ट्र संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघा आता इथे या काळात खेडी आर्थिक स्वायत्त होती, अगदी बरोबर आहे. यादवांच्या काळात मराठी भाषेचा उगम व विकास झाला, अगदी बरोबर आहे. यादवराजा सिंधन यांनी शिखर शिंगणापूर मंदिर बांधणे, अगदी बरोबर आहे. यादवराजा रामदेवराय याचा प्रधान हे मादी हा होता, हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. शिवाजी महाराजांचा महसूल व्यवस्था रयतवारी होती, अगदी बरोबर. शिवाजी महाराजांचे पाटील कुलकर्णी आणि देशमुख यांना महसूल गोळा करण्याचा अधिकारांपासून वंचित ठेवले होते. शिवाजी महाराजांचे रोख व अन्नधान्य अशा दोन्ही स्वरूपात कर घेत होते. त्यांनी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आपल्या राज्यात स्थानिक होण्यासाठी प्रोत्साहित केले, अगदी बरोबर. सर्व विधानं बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व विधाने, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, विजयनगरचा कोणत्या शासकाच्या काळात इसवी सन 1565ची बनीहटची लढाई झाली होती असं आपल्याला विचारले? सदाशिवराय. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता चुकीचे आहेत का बरोबर आहेत बघूया. भारत संशोधन व विकासावर आपल्या GDPच्या 1% अधिक खर्च होतो. तर मित्रांनो अलीकडे 1%पेक्षा कमी होता, परंतु आता मात्र भारत संशोधन व विकासावरती आपण 1%पेक्षा अधिक खर्च करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. गेल्या काही वर्षात GDPच्या तुलनेत भारताच्या संशोधन विकासाचा खर्च वाढला आहे, विकास व खर्च वाढला आहे असं काही नाही आहे. बघूया आता आपण. आणि संशोधन आणि विकासावर भारताचा खर्च चीनच्या GDPपेक्षा कमी आहे, हे तर फारच वेगळ्या प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. ब आणि क जे आहे हे दोन चुकीचे आहे, त्यामुळे आपलं उत्तर तर अ वाला नाहीच आहे या ठिकाणी, ऑप्शनमध्ये तर दिसतच नाही. मग चुकीचे कोणते आहेत ते ब आणि क, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन थ्रू आपल्याला कधी कधी जावं लागेल. भारत हा सर्वात मोठा उत्पादक व ग्राहक आहे, कशाचा? भात, चहा, कॉफी, साखर. तर मित्रांनो चहाचा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर लक्षात घ्या, या योजनेने विद्यमान राष्ट्रीय कृषी विमा योजनेची जागा घेतली. त्यानंतर यात बागायती आणि व्यावसायिक पिकांचा समावेश नाही.
त्यानंतर ही योजना पीक कापणीनंतर कव्हरेज प्रदान करण्यात आले आहे. ओके. आणि ही योजना फळबाग व हंगामी पिकासाठी लागू नाही. बरोबर विधान विचारलेले आपल्याला मित्रांनो. इथे पण आहे पाहिजे, इथे पण आहे पाहिजे. त्यामुळे ब आणि ड जे आहे ते चुकीचे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारलेलं आहे. त्यामुळे अ आणि क हे दोन विधानं या ठिकाणी असायला पाहिजे. बाकी जर ऑप्शन या ठिकाणी दिसतच नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी विकासाच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आर्थिक वृद्धी, आरोग्यवान जीवन, शाश्वत वृद्धी यापैकी नाही. तर आरोग्यवान जीवन पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. शाश्वत विकासाच्या संदर्भात खालीलपैकी असत्य विधान त्वरित कृती करते असं आपल्याला विचारलं. असत्य म्हणजे कसं बरं? चुकीचे आहे. तर बघूया आता आपण. असत्य. हवामान बदल त्याच्या परिमाणांचा सामना करण्यासाठी त्वरित कृती करते. शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धती सुनिश्चित करते. देशांमधील तसेच देशांतर्गत विषमता कमी करते. आणि पर्यावरणाच्या साधन संपत्तीचा वापर करून शहरीकरण करणे. आता पर्यावरणाच्या साधनांचा व संपत्तीचा वापर करून शहरीकरण करणे हे चुकीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी बाकीचे जरी बरोबर असले तर चौथं मात्र चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. राज्य निवडणूक मंडळाच्या संदर्भात खालीलपैकी सत्यविधान कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर सत्यविधान कोणतं असायला पाहिजे? नियोजन विभागाचे प्रधान सचिव हे अध्यक्ष असतात. राज्याचे मुख्यमंत्री पदसिद्ध सचिव असतात. राज्याचे मुख्य सचिव हे उपाध्यक्ष असतात. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री हे सदस्य असतात. पर्याय क्रमांक 4. दुसरा ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही म्हणून 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा. श्रमशक्तीचे प्रासंगिकरण म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, एक नोकरी सोडून दुसरी नोकरी करणे, स्वयंरोजगार आणि नियमित पगारातून प्रासंगिक कामगार व रोजगारांकडे जाण्याची प्रक्रिया, कामगारांचे स्थलांतर करण्याची प्रवृत्ती, जास्त पगाराच्या अपेक्षित नोकरी बदलणे. तर मित्रांनो, स्वयंरोजगार व नियमित पगार पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा आता. संरचनात्मक सुविधा देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. संरचनात्मक सुविधांची उत्तम स्थिती जीवनाच्या उत्तम गुणवत्तेवर परिणाम करतात व खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तराची निवड करा असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, ए आणि आर हे दोन्हीही बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण करत नाही. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला 1-1, 2-2 विचारली जात आहेत. त्यामुळं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अलग कार्य गटाने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कॅलरी संकल्पनेचा वापर केला. तर 2400 कॅलरी आणि 2400 कॅलरी हे ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि 2100 कॅलरी ऊर्जा जी आहे ती शहरी भागातील लोकांसाठी. बरं, पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. अलग कार्य. तर या ठिकाणी धनंजय गाडगीळ आणि अलग हे वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी त्यांनी जे संकल्पना मांडलेल्या आहेत हे त्याच्यातले अर्थतज्ञ आहेत. आणि या अर्थतज्ञांनी आपापल्या ज्या संकल्पना आहेत त्या मांडलेल्या आहेत. तर अलग या अर्थतज्ञांनी व त्याच्या कार्यगटांनी दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कॅलरी संकल्पनेचा वापर केला होता. 2400 आणि 2100 पहिले विधान बरोबर आहे. अर्थतज्ञ अलग कार्यगटाने आरोग्य व शिक्षणावरील खर्च वगळला होता. मित्रांनो, हे धनंजय गाडगीळने काम केलं होतं. धनंजय गाडगीळ कार्यगटांचं हे कार्य आहे, त्यामुळं ब चुकीचं आहे. अलग कार्यगटाने राज्यांसाठी वेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली होती. वेगळं वगैरे काही नव्हतं, हे सगळ्यांसाठी सेम होतं, त्यामुळे क सुद्धा चुकीचं आहे. या कार्यगटाने ग्रामीण भागासाठी 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन असा निकष लावला होता. मित्रांनो, 2100 नाही आहे, त्या ठिकाणी 2400 जे आहे ते धनंजय गाडगीळ या कार्यगटाने ही संकल्पना मांडली होती, त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ जे आहे ते अ बरोबर आहे. तर अ वाला तर ऑप्शन या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर पाहिजे ब, क आणि ड. कायला पाहिजे? ब, क आणि ड. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. योग्य ते जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर बघूया आता जोड्या लावायच्या आहेत. पहिली पंचवार्षिक योजना हातमाग बोर्डाची स्थापना. ओके. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना कृषी जिल्हा कार्यक्रम. चौथी पंचवार्षिक योजना अग्रणी बँक योजना. आणि 6वी पंचवार्षिक योजना नाबार्डची स्थापना. तर मित्रांनो,
अचं 4, बचं 1, कचं 2 आणि डचं 3. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळतं 4, 2, 4, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, दीनदयाल अंत्योदय योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलं आपल्याला, लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. या अभियानाला रिझर्व्ह बँकेची मदत प्राप्त आहे. या अभियानांतर्गत सामुदायिक गुंतवणूक निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर या अभियानांतर्गत कर्जाची व्याजदर ही 14% आहे. या अभियानांतर्गत महिलांना व्याजदरात सूट दिली जात नाही. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं उत्तर आहे. हे फक्त सोडलं तर बाकी सगळी विधानं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला पाहिजे. चलनविषयक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कर महसुलात वाढ करणे, सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा घडवणे, किमतीच्या स्थिरतेसह आर्थिक वाढीत प्रोत्साहन देणे आणि अर्थव्यवस्थेतून भ्रष्टाचार काढून टाकणे. तर मित्रांनो, या ठिकाणी किमतीच्या स्थिरतेसह आर्थिक वाढीव प्रोत्साहन करणे, म्हणून आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 असायला हवं. हे एक याचं मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर बघा, 8 प्रमुख उद्योगांच्या निर्देशकांमध्ये दिलेल्या वेटेजनुसार खालील उद्योगांचा उतरता क्रम लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, पहिलं कायला पाहिजे उतरता क्रम? वीज, त्यानंतर स्टील बघूया 1, 2, त्यानंतर 3, त्यानंतर कच्चे तेल 4 आणि सिमेंट 5. ब अ ड क ई, ब अ ड क ई कायला पाहिजे? ब अ क ड ई, ब अ ड क ई. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आउटलुक रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर G20ने केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. त्यानंतर बघा, दुहेरी तुटीची समस्या खालीलपैकी कशी संबंधित आहे? तर व्यापार तूट आणि बजेट तूट यालाच काय म्हटलं तर दुहेरी तुटीची समस्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. त्यानंतर महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेची 22 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी दिली गेली. ठीक आहे. हे विधेयक 1975च्या लोकायुक्त कायद्याची जागा घेईल. यात भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या कक्षेत मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा समावेश असेल असं काही नाही. केवळ आणि केवळ अ आणि ब याला पाहिजे. अ आणि ब. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्लीत कोणत्या प्रणालीची सुरुवात केली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? टेरी 2.0. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जलसाठ्याच्या पहिल्या गणनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वाधिक जलसंस्था पश्चिम बंगाल या राज्यात आहेत, तर त्यात त्याचा प्रथम क्रमांक लागतो. तर मोठे मोठे पाणवटे वगैरे जे आहेत ते पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे. देशातील सर्वाधिक तलावांच्या बाबतीत आंध्र प्रदेश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, हे सुद्धा बरोबर आहे. जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो, अगदी बरोबर आहे. सर्वाधिक सरोवराच्या बाबतीत तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. मित्रांनो, हे सर्व विधानं बरोबर असायला हवी. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे डिसेंबर 2023 मध्ये भारतातील कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले? गुरुग्राम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. खालीलपैकी सत्यविधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सत्यविधानामध्ये फॉस्कॉस पोर्टल तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयीन आदेशांबद्दल त्वरित माहिती देणार आहे. त्यानंतर फास्टर 2.0 हे पोर्टल वार प्रादेशिक भाषांमध्ये अन्न सुरक्षा अनुपालन करणारी प्रणाली आहे. आणि UPAG पोर्टल कृषी क्षेत्रांमध्ये माहिती व्यवस्थापन सुव्यवस्थित आणि वर्धित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आणि CTCS पोर्टल हे वनव्यांच्या अद्ययावत माहिती आणि त्यावर लक्ष देण्यासाठी तरतूद करण्यासाठी आलेली आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं योग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर घ्या INS संध्यायक संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. या जहाजा निर्मिती 100% देशी सामग्री आहे असं काही नाही आहे. त्यानंतर हे भारतात बांधण्यात आलेले सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज आहे. ओके. त्यानंतर INS संध्यायक हे नावाचे पहिलेच जहाज आहे, पहिलेच नाही आहे. आणि जहाजाची लांबी 110 मीटर इतकी आहे. बरोबर आहे. ब आणि ड हे दोन विधानं अगदी बरोबर आहेत मित्रांनो. आपल्याला बरोबर विचारले ते ब आणि ड, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या लढाऊ विमानातून प्रवास करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत? तेजसमधून त्यांनी प्रवास केला होता. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा, रमेश बाबू वैशाली संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ग्रँड मास्टर किताब मिळवणारी जगातील 84वी महिला ठरली. 2023 ग्रँड मास्टर किताब मिळवणारी तिसरी महिला खेळाडू ठरली. ग्रँड मास्टर किताब मिळवणारी भारतातील 42वी महिला ठरली. आणि वैशालीने स्पेनमध्ये पार पडलेल्या लॅब्रोगॅट ओपन स्पर्धेदरम्यान ग्रँड मास्टर किताब पटकावला. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे केवळ चौथं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सादिका नवाब यांच्या कोणत्या कादंबरीस प्रतिष्ठित साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? कहाणी कोई सुनाओ जिस दिजे से रिंगण राजदेव की अमराई. राजदेव की अमराई पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर फातिमा बीबीच्या संदर्भात खालीलपैकी सत्यविधान कोणते आहे आपल्याला विचारलेलं आहे. यांना 1991 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1997 ते 2001 त्या केरळच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. देशातील न्यायालयातील त्या दुसऱ्या महिला न्यायाधीश होत्या आणि आशियातील सुप्रीम कोर्टाच्या प्रथम महिला न्यायाधीश होत्या. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळ्या समित्या दिलेल्या आहेत आणि त्याचे विषय दिलेले आहेत. तर सुधाकर शिंदे समिती जी आहे ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आहे, त्यामुळे अचं 3 याला हवं. त्यानंतर संदीप शिंदे जे आहे ते मराठा आरक्षण कागदपत्रे तपासणीसाठी 1 याला हवं. त्यानंतर अजय लांबा आयोग जे आहे ते मणिपूर हिंसाचार चौकशीसाठी त्या ठिकाणी. आणि MC पंत समिती तर या ठिकाणी शिक्षण संसाधने यांचे लेखन करणे यासाठी आहे, किंवा शिक्षण संसाधनांची या संदर्भामधील चौकशी करण्यासाठी किंवा त्याची मांडणी करण्यासाठी. 97 त्यामुळं अचं 3 याला पाहिजे, बचं 1 याला पाहिजे. ओके. अचं 3 इथं दिसत नाही आहे. 1, 2, 1, 4 आणि 2. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात सत्यविधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. या संमेलनासाठी राज्य सरकारने 75 लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अमळनेर या ठिकाणी पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निर्मिती डॉक्टर मिलन भांबरे यांनी केली आहे आणि हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नरेंद्र चपळगावकर भूषवणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निर्मिती डॉक्टर मिलन भांबरे यांनी केली आहे. तर हे तिसरं विधान जे आहे ते याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. या मिशनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मिशनमध्ये पहिल्या टप्प्यात 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. मिशनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देणे असा आहे. तर याचा उद्देश आहे की रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, भारतीय कवयित्री सुकृता पॉल कुमार यांच्या सॉल्ट अँड पेपर या सिलेक्टेड पोएम्स या ग्रंथात कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, प्रेमचंद पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बाया कर्वे या ठिकाणी कर्वे पुरस्कार. तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज हा 8वा आणि शेवटचा पेपर जो आहे तो समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो यानंतर आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.